आनंदघन 2015 मध्ये तुम्हा सर्व उपस्थितांचं पुनः एक बार मनपूर्वक स्वागत करतो. आता श्री बावधन सर्व रसिकांच्या सेवेमध्ये सादर करत आहे नाटिका इजा बिजा तिजा. पात्र परिचय: माधव गोविंद आपटे, रामा डॉक्टर वामन पालेकर, शिवानी वंदना कुलकर्णी, रूपाली निशा कुलकर्णी, रेवती वैशाली वैद्य, राजू रमेश लागवणकर. कथा आणि संवाद गोविंद आपटे, नेपथ्य संकेत, दिग्दर्शन दीपक पाठक. आता श्री बावधन सादर करत आहे इजा बिजा तिजा. रामाने आपलं काम पुरं केलेलं दिसत नाहीये. रामा या इकडे. अरे सगळं सामान काढायला सांगितलं होतं. ती शिवानीची पर्स ठेव तिकडे आत. हा लॅपटॉप जाऊ दे राहुलच्या रूम मध्ये. आणि मग ते फ्लॉवर वाज जरा जपून उचल. हा आता ठीक आहे. आज एक कठीण परीक्षा आहे. त्याची काय परिणती होईल देवालाच ठाऊक. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास. अहो तुम्ही आज इतक्या लवकर तयार? हो. आणि तुमच्या मुखी देवाचं नाव? आश्चर्यच आहे. शिवानी अगं देवाचं नाव घ्यायचीच वेळ आली आज. का? आज इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून एक ऑफिसर अच्छा ती आपल्याकडे चौकशीला येणार आहे. इन्कम टॅक्स ऑफिसर? हो. अहो तुम्ही तर अगदी नियमित रिटर्न भरता. ऑफकोर्स. सरकारी नोकरीतली 35 वर्ष आणि त्याच्यानंतर आपला हा रिअल्टीचा बिझनेस 3 वर्षाचा. बरोबर. या संपूर्ण काळामध्ये दरवर्षी भरत आलेलो आहे रिटर्न आणि सगळी रिटर्न्स पास होत आलेली आहेत. अहो मग माशी कुठे शिंकली? आता हे लेटेस्ट रिटर्न आहे ना शिवानी, हा. ते स्क्रुटिनीला घेतलं त्यांनी. अच्छा अच्छा. आणि अकाउंट सगळे नीट तपासून बघितले आणि त्यांच्या लक्षात असं आलं की गेल्या फायनान्शियल इयर मध्ये आपण बँकेतनं कॅशच नाही काढली कधी. अहो नाही काढली कॅश, त्यात काय एवढं बिघडलं? बस ना. हा. सांगतो तुला. ते म्हणतात की बऱ्याचशा जीवना आवश्यक वस्तू ज्या आहेत त्या कॅशनीच घ्यायला लागतात आपल्याला. वाणी चेक घेतो का? नाही. भाजीवाला, दूधवाला, नाही नाही. रिक्षावाला, टॅक्सीवाला, कॅश अशी लागतेच आपल्याकडे. आणि ते म्हणतात की तुम्ही वर्षभर कॅश काढलीच नाहीत याचा अर्थ तुमच्याकडे काळा पैसा येत असणार. अहो तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसावर हा असा कसा होते आरोप करू शकतात? त्याचं असं आहे, या प्रॉपर्टीच्या डील्स मध्ये घर विकणारा आणि विकत घेणारा त्यांचे एक आर्थिक व्यवहार ते डिमांड ड्राफ्ट किंवा क्रॉस चेकनीच होतात. बरोबर. पण जेव्हा आपल्या कमिशनची वेळ येते तेव्हा ते कॅशनीच देऊन टाकतात. मग ती कॅश आपण घरच्या फुटकळ खर्चासाठी वापरत होतो. त्याच्यामुळे बँकेतनं कधी आपल्याला कॅश काढायची वेळच आली नाही, कारण मोठे सगळे आपले खर्च आहेत ते चेकनी होतात. फोनचं बिल चेकनी जातं, विजेचं बिल चेकनी जातं, प्रॉपर्टी टॅक्सचं बिल जातं चेकनी. अहो आपण जी कॅश वापरतो ते आपल्याला क्लायंट जे पैसे देतात त्याचीच कॅश आपण वापरतो. मग तो तर आपल्या कष्टाचा पैसा आहे. हो मग त्याचं काय झालं की ही कॅश जी आहे ती मी वापरून टाकायचो आपण, ती अकाउंट बुक्स मध्ये लिहितच नव्हती. अकाउंट बुक मध्ये लिहिली नाही म्हणजे त्याच्यावर टॅक्स मिळत नाही सरकारला. मग तो काळा पैसा गणला जातो. मग आपण नक्की काय करायला हवं होतं? जेव्हा जेव्हा कॅश येईल तेव्हा तेव्हा ती कॅश बुक आणि लेजर मध्ये लिहायची. बरोबर. व्यावसायिक प्राप्ती म्हणून बिझनेस इन्कम. आणि जेव्हा घर खर्चासाठी काढतो तेव्हा पुन्हा कॅश बुक आणि लेजर मध्ये लिहायची ड्रॉइंग म्हणून. त्याला तू उचल त्याला म्हणतात. मग हे तर खूप सोपं होतं की. सोपं होतं पण मला कुठे माहित होतं, मी पडलो इंजिनियर. आता मला ते माहित झालं पण आता त्याचा काय उपयोग आहे? बैल गेला आणि झोपा केला. मग आपलं आता काय होणार? हो आता काय आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंदाज करेल की आपलं किती कॅश आपल्याकडे येत असावी आणि मग त्याप्रमाणे त्याच्यावर टॅक्स, त्याच्यावर इंटरेस्ट, कारण उशिरा देणार आपण म्हणून, आणि दंड असे डिमांड करणार ते. पण एवढा सगळा अंदाज ते कसा काय करतील? हो अगं त्यासाठी ते ही येते
ही इन्कम टॅक्स ऑफिसर येते चौकशीला म्हणून म्हणतात ते, पण ती आपला लाईफस्टाईल बघायला येते, आपला राहणीमान काय येते. बरोबर. तिला असं दिसलं की आपण अगदी ऐशो आरामात राहतोय, तर मग एक नोशनल इन्कम म्हणून मोठी रक्कम होईल ती. पण तिला लक्षात आलं की हे मध्यमवर्गीय आहेत, अगदी साधे राहत आहेत, मग तो अंदाज कमी रकमेचा होईल, मग टॅक्स कमी पडेल. आता माझ्या लक्षात आलं, म्हणून सकाळपासून तुमची धावपळ चालली. ह्या हॉल मधलं सगळं सामान तुम्ही आत म्हणूनच करताय अगं का? श्रीमंताचं दिवाणखान्याचं मध्यमवर्गीयाचं माझघर बनवलंय आपण. तेव्हा आता ते येईल, ते आल्यावर मी चहाचं विचारेन. बरं. मग तू चहा घेऊन यायचं. अहो आपला रामू आणेल की चहा? रामू नाही, का? मध्यमवर्गीयांच्याकडे नोकर चाकर नसतात, रामाला आतच बसवायचं. बरं. तू चहा घेऊन यायचा, आणि ट्रे आणि कप बशी नाही, मग? ग्लास बंद आणायचा. तो सुद्धा प्लास्टिकचा असा लवचिक असतो तो, अरे बाबा. त्यातनं आणायचा. ठीक आहे ना? बघते आहे का? आणि दुसरं म्हणजे हा. तुझा हा नेकलेस हा. छान आहे, डायमंडचा चमकतोय, तो जरा काढून ठेव. बरं, आलं लक्षात आलं. बरं, आपला ड्रायव्हर आलाय का? हो, सकाळीच आलेला आहे, पाठवते मी त्याला. अरे राजू, मी काल एक निरोप ठेवला होता की आपल्या दोन्ही गाड्या पलीकडच्या गल्लीत पार्क करून ठेवायच्या म्हणून. हा ठीक आहे, केल्यास ना. आणि आपल्या गराजमध्ये ती एक जुनी सायकल आहे, तर ती पुसून ती उभी करून ठेवायची बंगल्याच्या फाटकापाशी. हा, केलीस तू, उत्तम. आता तू असं कर, तू इकडे यायचं नाही, आता आपल्या गाड्यांच्या बरोबर राहा तू. तिथे चहा पाणी तुझं तिथेच होईल, तिथे आहे तिथे चहाचं दुकान. ओके, ठीक आहे ना? माधवराव मराठ्यांचं घर हेच का? हो हो, मीच माधव मराठे. या या या, बसा. थँक्यू. मला आपल्याशी थोडं बोलायचं होतं. हो हो, वाटच बघत होतो आपली. अच्छा. चहा घेणार का आपण? हां, चहा घेणार? नाही नको. नाही? आत्ताच गरम होत आहे खूप, हो, गरम पुन्हा तापतच या दिवसात. त्यामुळे चहा नकोच आहे. आता AC लावला तर चालेल? एसी नाही हो आमच्याकडे. मग तो? नाही नाही, तो रेडिएटर आहे, तो डमी आहे. अच्छा हे ज्याच्याकडे मी बंगला विकत घेतला ना, त्याच्याकडे स्प्लिट एसी होता, अच्छा तो त्यांनी काढून नेला. अच्छा मग ते भिंत खराब दिसायला लागली, तिथे भोग पडलेलं असतं. अच्छा. मग मी एक जुन्या बाजारातून रेडिएटर आणला आणि बसवून टाकला. परवडत नाही हो एसी आम्हाला, हो. आमच्या उत्पन्नाच्या लेव्हलला तर नाही परवडत. हां. तुमचं ऑफिस किती दूर आहे इथून? जेमतेम 1 किलोमीटर. मी चालतच जातो आणि येतो. हो का? कधी कधी सायकलवरनं पण जातो. हो का? काय सायकल? आहे आमच्याकडे? सायकलवरून? हो, सायकलवरून जातो. काय आहे, आमच्याकडे ही परंपरा आहे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. तरीच घर अगदी साधं सुधं दिसतंय. हो, हां आणि काय आहे की पेन्शन येतं माझं थोडं, हां. आणि त्याच्यात आणि आमच्या बिझनेसच्या इन्कम मध्ये आमचं भागतो. आणि आता काय झालंय, सध्या मंदी चाललेली आहे अच्छा. आमच्या बिझनेसला. हो. तसे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री भरपूर चालली आहे जोरात, पण ते सगळी नवीन कन्स्ट्रक्शन आहे ना, त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न काही नाही, कारण ते डायरेक्टली बिल्डरकडे बुक केलेली असतात, अच्छा. रेसिडेन्शियल आणि कमर्शियल दोन्ही. पण जुनी घरं, जुनी दुकानं जेव्हा विकली जातात, खरेदी केली जातात, त्यात आम्हाला उत्पन्न मिळतं. अच्छा. पण अलीकडे त्या डील्स फार कमी व्हायला लागलेत, त्याच्यामुळे आमचं उत्पन्न खूप कमी झालंय. अच्छा. तर कसं बसं ते उत्पन्न आणि पेन्शन मिळून आमचं घर चालतंय, तसे खुश आहोत आम्ही. अच्छा. तुमचे चिरंजीव पण याच व्यवसायात आहेत का? अहो, चिरंजीवांचं काय विचारता, बेकार आहे तो. काय? हो, दमडीचं उत्पन्न नाही त्याला. बेकार आहे? हो, घरात मिळवणारा म्हणजे मीच एकटा, आणि तो दिवसभर मित्रमैत्रिणींच्या बरोबर उन्हाळक्या करत असतो. काय? हो, आणि कधीतरी मूड आला आणि माझ्या ऑफिसमध्ये येऊन एक घटकाभर बसला तर मला धन्य वाटतं. अगं बाई, असं आहे का? हो, तो सुधारण्याच्या पलीकडचा आहे तो. अच्छा. हॅलो. हो हो, झालं माझं काम झालं, मी निघतेच आहे. हॅलो. हां, माझं काही काम आलंय. बरं बरं, जरा ठीक मी आहे निघते. ठीक आहे, या या. हा, वा वा, थोडक्यात काम झालं. आता ऑफिसला जायला हरकत नाही. गेल्या का त्या बाई? हो, गेल्या, आणि टोटली कन्व्हिन्स्ड की आपण साधी माणसं आहोत, उत्पन्न कमी. सुटलो. हो हो. अहो, सकाळच्या गडबडीत मी तुम्हाला एक
महत्वाची बातमी सांगायला काय? विसरले. अहो आपल्या राहुलसाठी एक स्थळ आलंय. खरं? हो, मुलगी मुंबईची आहे, दिसायला पण खूप छान वा, 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 आहे, वा. शिकलेली आहे हा. आणि तिची एक मावशी इथे आपल्या पुण्यात राहते. बरं. तर त्या आपल्याला सकाळी भेटायला येणार आहेत. बरं. तर मला काय वाटतं की त्या येईपर्यंत तुम्ही घरी थांबलात तर हो, फार जरूर बरं. थांबीन, जरूर थांबीन, नंतर जाईन मी ऑफिसला. बरं. बरं, ते तर येणार आहे, हा. तर चांगली पाहुणचार चांगला करायला पाहिजे. बरं. ठीक आहे ना? हा. आपलं हे माझघर आहे, त्याची पुन्हा ड्रॉइंग रूम बदलून बनवायची. बदलू, हा. रामाला सांग, तो करेल हो, ते. मी मदत करेन. हो, आणि तो नेकलेस काढून ठेवलाच असतो, नक्की. तो घातला तरी चालेल, आणि पण दागिना घातले तरी चालेल. बरं बरं. रामू, ए रामू, राजू, हा, आता आण दोन्ही आपल्या गाड्या आण, नेहमीच्या जागी ठेव बंगल्यात. ठीक आहे ना? आणि ती सायकल आहे ती आत गॅरेजमध्ये टाकून दे, आणि मग तू ये, पण जरा रुबाबात ये बरं का. हा, तुझी टोपी विपी घेऊन ये, ड्रायव्हरचा युनिफॉर्म आणि टोपी. ठीक आहे ना? आणि मला रिपोर्ट कर इथे बघ. थोडंसं इम्प्रेस करायला पाहिजे मावशीबाईंवर. हा, असं केलं तो घालतो. आपणच का? हो हो, या या, नमस्कार. नमस्कार. बसा. थँक्यू. मी रेवती कुलकर्णी. बरं, चहा घेणार का आपण? हो चालेल, पण साखर थोडी कमी. बरं. शिवानी, रेवतेताई आले आहेत, तर आम्हाला चहा करायला सांग, आणि मग तू पण ये इकडे. बरं बरं. तुमचं घर अगदी पॉश आहे, अगदी कॉस्टली पेंटिंग, डेक, फ्लॉवर पॉट, वा छान. ते काय आहे, ते आमची ट्रॅडिशनच अशी आहे, बर, कारण पैसा येतो भरपूर छान. बाबाजींच्या कृपेने. हा, तो पैशाचा अक्षय भाता असल्यासारखा आहे, बरं 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 पण तो आम्ही पुजून ठेवत नाही, हम्म. आम्ही तो खर्च करतो. अहो, खर्च करणं महत्वाचं, नाही तर तो पैसा काय कामाचा. आज भयंकर उघडताय. एसी लावू का? हो चालेल. तो फ्लॉवर पॉट पण खूपच छान दिसतोय. हो, तो कोपनहेगन मधनं घेतलाय. बरं, डेन्मार्कच्या बरं, ट्रिपला गेलो होतो. बरं. दरवर्षी आम्ही जात असतो बाहेर कुठे ना कुठे. तुमची ओळख करून देतो. बर, ही माझी पत्नी शिवानी, आणि हा नमस्कार. रेवती कुलकर्णी. आपण पण जॉब करता का? हो, मी सर्व्हिस करते. छान आहे, त्या निमित्ताने करमणूक घ्या होते चहा थोडी. घ्या. वेळही जातो. हो ठीक आहे. हा, राहू दे. हा आमचा रामा बर, बरेच वर्ष काम करतोय आमच्या बरोबर, आणि अगदी प्रामाणिक. खरं म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत, इतके सगळे नोकर चाकर आम्हाला लागतात. आता या बंगल्याच्या मेंटेनन्स साठी. तसंच नाशिकला फार्म हाऊस आहे. नाशिकला पण फार्म हाऊस हो, आहे? तिथे वा, पण छान. तिथे पण 12 महिने मेंटेन करायला लागतं, पण आम्हाला माणसं चांगली मिळालीत, त्याच्यामुळे ठीक होतं सगळं. जुन्या काळची माणसं प्रामाणिकच राहायची सगळी. आपल्या दोन्ही गाड्या तयार आहेत, बरं, आणि BMW कालच सर्व्हिस करून आली आहे. कुठली गाडी पाहिजे? तीच देऊ आपण, BMW देऊ. BMW. हो, बर आमच्या 2 गाड्या आहेत. BMW ती माझी फेवरेट, बर. दुसरी रेनो आहे, ती आमचा राहुल वापरतो, माझा मुलगा. हो का? ती खरं रेनो काढून टाकायची, आता मर्सिडीज घ्यायचा विचार आहे. बर. मॅडम तुमचा नेकलेस खूपच छान दिसतोय. अहो, गुढीपाडव्याचं गिफ्ट आहे. हो का? वा. लागू बंधूंच्या शोरूम मधनं घेतलं. हो, कुठले लागू बंधू? कर्वे रोडचे. हो, कर्वे रोडचे. बर त्यांचं आम्ही नेहमीच गिरायक आहोत, बर त्याच्यामुळे ट्रीटमेंट चांगली मिळते, काम सगळं चोख असतं. बर बर.
अहो तुम्हाला सांगते, प्रत्येक सणाला मला एक दागिना असतोच ह्यांच्याकडून. हो का अगदी. मॅडम, यू आर व्हेरी लकी. हा आणि आमचा राहुल पण अगदी ह्यांच्यावर गेलाय. बरं. अगदी असंच आहे. बरं, तुमचा व्यवसाय काय म्हणतो? उत्तम. उत्तम. हो. बर. आता मी 35 वर्ष नोकरी केली. शेवटचा जो माझा पगार होता त्याच्या चौपट आता उत्पन्न मिळतं. हो का, छान. आणि राहुल माझा मुलगा तो MBA झाला आणि माझा पार्टनर बनला. त्याचं मार्केटिंग इतकं स्ट्रॉंग आहे की एका वर्षात टर्नओव्हर दुप्पट झाला. अरे वा, व्हेरी गुड गुड गुड. असं आहे ते एकंदरीत सगळं. हो. आणि असं काय, इथे आमच्याकडे नोकर चाकर असल्यामुळे काम करायला, घर काम नाही करायला लागत, शिवानीला नाही करायला लागत. आता उद्या सून आली तर ती राणीसारखी राहील, तिला काही घरातलं काम करायला लागणार नाही. छानच आहे. थोडक्यात आली कल्पना मला. बरं, आता मला निघायला हवं. अहो आत्ता तर आला, बसा ना थोडा वेळ. आणि मला एक अर्जंट काम आलंय तर मला जरा जावं लागेल. राहुलची पत्रिका नाही का बघायची तुम्हाला? अहो कसली पत्रिका? आता तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून डिमांड नोटीसच मिळेल. म्हणजे मग तुम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहात? बरोबर ओळखलं तुम्ही. अरे इन्कम टॅक्स बापरे. ऑफिसर. शिवानी, मग ती सकाळी आली होती ती? मुलीची मावशी तर नव्हे? शिव 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 शिव. अरे देवा. यानंतर जो कार्यक्रम तुमच्या सेवेमध्ये सादर केला जाणार आहे, अथश्री पाषाणचे हे सर्व गुणी कलाकार रवींद्र संगीत तुमच्या सेवेमध्ये सादर करणार आहेत. नमस्कार. कवि रविंद्रनाथ टैगोर ने प्रकृति के विभिन्न रूप के रंगों के बारे एक अद्भुत वर्णना की है और इस सुंदर गीत की रचना की है. नील दिगंतों का अर्थ है अनंत नीला आसमान. आसमान में उड़ते बादल कवि को प्रेरित करते हैं और वे कुछ इस तरह बयान करते हैं. दूर क्षितिज तक फैले हुए लहराते सरसों के लाल पीले फूल सुंदर सुनहरी सूरज की किरणों में एक रूप होके धवल बादलों को केसरी रंग में परिवर्तित करते हैं और कवि भाव विभोर हो बैठते हैं. इस गाने की रचना कवि ने सन 1922 में की है और इसके संगीत कवि स्वयं किए हैं. ताल दादरा एवं राग पराज बसंत पर ये आधारित है. अब कलाकारों का परिचय सुनिए. हारमोनियम पर हैं हमारी गुरु श्रीमती रोमा भट्टाचार्य. तबले पर संगत कर रहे हैं श्री विजय गोसावी. गाने वाले कलाकार हैं अलका पालेकर, चंद्रामणि, अपराजिता वर्मा, नीला काळे और मैं सुनंदा मराठे. तो सुनिए, पेश है नील दिगांते. ওই ফুলের আগুন লাগলো লাগলো নীল দিগন্তে, ওই ফুলের আগুন লাগলো লাগলো নীল দিগন্তে, ওই ফুলের আগুন লাগলো লাগলো নীল দিগন্তে। বসন্তে সৌরভের শিখা জাগলো, বসন্তে সৌরভের শিখা জাগলো নীল দিগন্তে, ওই ফুলের আগুন লাগলো লাগলো নীল দিগন্তে। আকাশের লাগে ধাঁধা রবির আলোয় কি বাধা, আকাশের লাগে ধাঁধা রবির আলোয় কি বাধা, বুঝি ধরার কাছে আপনাকে সে মাগলো, ধরার কাছে আপনাকে সে মাগলো, সর্ষে খেতে ফুল হয়ে তাই লাগলো নীল দিগন্তে, ওই ফুলের আগুন লাগলো লাগলো নীল দিগন্তে।
খানি লাগলো, অনেক কালে মনের কথা জাগলো। নীল দিগন্তে, নীল দিগন্তে মোর বেদন খানি লাগলো, অনেক কালে মনের কথা জাগলো। দিগন্তে, নীল দিগন্তে মোর বেদন খানি লাগলো, অনেক কালে মনের কথা জাগলো। এলো আমার হারিয়ে যাওয়া কোন ফাগুনের পাগল হাওয়া, এলো আমার হারিয়ে যাওয়া কোন ফাগুনের পাগল হাওয়া। বুঝি এই ফাগুনে আপনাকে সে মাগলো, এই ফাগুনে আপনাকে সে মাগলো। সরষে খেতে ঢেউ হয়ে তাই জাগলো নীল দিগন্তে, ওই ফুলের আগুন লাগলো, লাগলো নীল দিগন্তে। নীল দিগন্তে, নীল দিগন্তে মোর বেদন খানি লাগলো, অনেক কালে মনের কথা জাগলো। নীল দিগন্তে, নীল দিগন্তে মোর বেদন খানি লাগলো, অনেক কালে মনের কথা জাগলো। এলো আমার হারিয়ে যাওয়া কোন ফাগুনের পাগল হাওয়া, এলো আমার হারিয়ে যাওয়া কোন ফাগুনের পাগল হাওয়া। বুঝি এই ফাগুনে আপনাকে সে মাগলো, এই ফাগুনে আপনাকে সে মাগলো। সরষে খেতে ঢেউ হয়ে তাই জাগলো নীল দিগন্তে, ওই ফুলের আগুন লাগলো, লাগলো নীল দিগন্তে। বসন্তে সৌরভের শিখা জাগলো, বসন্তে সৌরভের শিখা জাগলো নীল দিগন্তে, ওই ফুলের আগুন লাগলো, লাগলো নীল दिगंते। जोरदार टाळ्यांनी या सर्व कलाकारांचं आपण कौतुक करूया. ज्या पद्धतीनं अत्यंत कमी अवधीमध्ये रवींद्र संगीत आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलंय. जोरदार टाळ्या या सर्व गायक कलाकारांसाठी, वादकांसाठी. प्रत्येकाची आपली म्हणून एक शैली असते. इथे बसलेल्या कोणी, मी चुकत नसेल तर मागच्या वर्षी मी सांगितलं होतं, इथे बसलेल्या कोणी छाती डोकपणे मला सांगा कुठल्या एस टी स्टँडवरची अनाउन्समेंट स्वच्छ ऐकू येते? नाही. तिथली एक स्टाईल असते. तो माणूस आधी माईक चेक करतो. पुन्हा पंढरपूर जाणं गाडी, पुन्हा पंढरपूर जाणं गाडी फालकन पाच लागलेली आहे. हे सरावाने होतं. काही ऐकू येत नसतं, पण सरावलेली माणसं जाऊन त्या ठरलेल्या गाडीत जाऊन बसतात. प्रवास सुरू होतो. भारतीय रेल भारतभरात कुठेही जा एकाच प्रकारची अनाउन्समेंट असते. कृपया ध्यान दीजिए, पुणे से बंबई की ओर जाने वाली सिंहगढ़ एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आ रही है. हे इतकं धीम्या गतीने सुरू असतं की दरम्यानच्या काळात ती ट्रेन येऊन सुद्धा गेलेली असते. तसं एक चॅनल की ज्यानं आपल्याला अनेक वर्ष रिझवलं, आनंद दिला, ज्ञान दिलं, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं, ते म्हणजे विविध भारती ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी. म्हणूनच त्याचा उल्लेख शुभवाणी, लाभवाणी, आकाशवाणी असा केला जातो. तिथेही निवेदक बदललेला आपल्याला कळत सुद्धा नाही, इतका साचेबद्धपणा असतो. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या पुणे ब केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. विविध भारतीच्या जाहिरात प्रसारण सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. रसिक श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रसारित करीत आहोत आपली आवड कार्यक्रमात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे मराठमोळं गाणं. मराठी
लाटावरी नाच करी नव नवतीच तारो, लाटावरी नाच करी नव नवतीच तारो, मोर अन्नाय चालली पारो, मोर अन्नाय चालली पारो, मोर अन्नाय चालली पारो, मोर अन्नाय चालली पारो. घोमुल घोवा म्हणतो कसा, तुझ्यासाठी झालो मी येडा किसा, जाल्यात काय मी गावायची नाही, जाल्यात काय मी गावायची नाही, नको रे कालीज चोरो, मोर अन्नाय चालली पारो, मोर अन्नाय चालली पारो, मोर अन्नाय चालली पारो, मोर अन्नाय चालली पारो. कोकणचं मेवा चवीन खावा हरपून जाईल भान, कोकणचं मेवा चवीन खावा हरपून जाईल भान, मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं आमचं लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं आमचं लाख मोलाचं सोनं. गड जेजुरी राजा माझा मल्हारी, नवखंडाचा खंडराय अधिकारी, भंडारा उधळून मळे नाचे देवा तुझ्या दरबारी, राजा माझा मल्हारी, राजा माझा मल्हारी. नव लाख पायरीवरती यो भाव भक्तीचा ठेवा, गाय दिशा वाजतो टंका, नऊ साल पावर देवा, भिमडी संग घाट बोलते, भिमडी संग घाट बोलते सदानंदाच्या दारी, राजा माझा मल्हारी, राजा माझा मल्हारी. इकडे जत्रा तिकडे यात्रा ठेवील तुमचा मान, इकडे जत्रा तिकडे यात्रा ठेवील तुमचा मान, मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं आमचं लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं आमचं लाख मोलाचं सोनं. उजळून आलं आबाळ रामाच्या पारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला, बायानो पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला, बायानो कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी, कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी. तुमच्या आधी पाखर उठली घरट्यात का घरट्यात, गाय वासरू बैल जागली गोठ्यात का गोठ्यात, किसनाचं रूप हे आलं चालून दारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. रामाच्या पारी वसुदेव आला दारी, दांतावलं दादा दांतावलं, 10 रुपयाची सोंग बघून भुलले
विठूच्या गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूच्या गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूच्या गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूच्या गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला, या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. क्या बात है. मराठमोळ गाणं खरंच बावन कशी सोन्यासारखं आहे आणि म्हणूनच ते तुमच्यासारख्या सोन्यासारख्या माणसांसाठी या लोकांनी सादर केले. जोरदार टाळ्या या सर्व कलाकारांसाठी. कार्यक्रमातला पुढचा नृत्य प्रकार सादर होण्यापूर्वी माननीय सुदेश खटावकर यांना मंचावर येण्याची विनंती करतो. नमस्कार. मला खरं वोट ऑफ थँक्स देण्यासाठी म्हणून इथे बोलवलंय. मी त्यांना रिक्वेस्ट केली की म्हटलं एकदम शेवटी नका ठेवू, कारण जेव्हा वोट ऑफ थँक्स माणूस म्हणायला लागतो की लगेच माणसं उठून जायला लागतात, त्यामुळे ते वोट ऑफ थँक्स होतच नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं 2 प्रोग्राम माझ्यानंतर आहेत, तर त्याच्या आधीच तुमचे पहिल्यांदी आभार मानतो की या आनंदघन या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात. तर खरं आभार मानण्याचं मला त्यांनी सांगितलं, मी म्हटलं आभार नको मानायला पाहिजे, कारण आपण हे एक फॅमिली आहे आणि फॅमिलीचे फंक्शन असताना आभार आपण कसं मानायचं, पण नाही, मग आभार मानायलाच पाहिजे. तर मी तुमचे आभार मानतो. शशांक श्रीकांत इथे आवर्जून उभे राहिलेत, त्यांचे आभार मानतो.
मी आताश्रीमध्ये जवळजवळ आता 2.5-3 वर्ष कंप्लीट झाले. त्याच्यात मी सगळ्यांना जिथे जिथे भेटतो तिथे, इथे यायच्या आधी हे जग कसं असतं सिनियर सिटीजनचं, जे मलाही एकदा व्हायचं आहे, शशांकला पण व्हायचं आहे. त्याने मगाशी तर सांगून टाकलं की 1 वर्ष पुढे झाल्यानंतर आम्ही एलिजिबल होणार आहोत 55. त्यामुळे आम्ही असं ठरवलंय मगाशी बोलता बोलता की आपण सगळेजण एक एक वेगळ्या आतश्रीमध्ये राहू. म्हणजे कसं होईल, तिकडे जरा वेगळ्या प्रमाणे असे कार्यक्रम असेल तर आपण पण तिकडे त्याच्याप्रमाणे आनंद हे करू. ह्याच्यात या 2.5-3 वर्षात जीवन कसं जगायचं हे मी तुमच्याकडे बघून काही शिकलो. फार बरं वाटतं की आपणही असंच काहीतरी करावं. आणि काय माझ्या डोक्यात 1-2-3 दिवस चालू होतं की आपण ह्यांच्याकडे बघून कसं जीवन जगायचं, किंवा त्याच्या बाबतीतली मी 2-4 गोष्टी लिहून आणल्यात, त्या मी वाचू इच्छितो. आयुष्य कसं जगायचं असतं, आयुष्य कसं जगायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. आयुष्य कुठून सुरू झालं हे आठवत नसलं तरी अतश्रीमध्ये राहून आनंदाने जीवन जगायचं असतं. एम आय राईट और रॉंग? थँक्यू. निस्वार्थपणे आम्हाला काहीतरी करायचं असतं. म्हणजे मी माझी टीम फरांजपे स्वतःच्या सुखापेक्षा अतश्रियांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना अतश्रीमध्ये विसरायचं असतं. हसता नाही आले तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं. इच्छा असो व नसो जन्मभर काम करायचंच असतं. पण अतश्रीमध्ये राहून मात्र आनंदाने समाधानाने जगायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. हे मी 2-2.5 वर्षानंतर काही थोडंफार मला समजलं त्याच्यात होतं. जसं नाती खूप असतात, लांबचं जवळचं, तसं काही नाती अशी असतात की ती 2 जन्म सोबत राहून सुद्धा, काही नाती अशी असतात की ती 2 जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण असतात. काही नाती अशी असतात की ती 2 जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण असतात. आणि काही नाती 2 क्षणाच्या भेटीत 2 जन्म पुरेल इतके प्रेम देऊन जातात. तसं मला आपण जे 2.5 वर्ष मी तुमच्या अतश्रीमध्ये येतो तेव्हा तुमचं जे प्रेम मिळते, तुमचे आशीर्वाद मिळतात, त्याने मी खरंच धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना देतो. म्हणजे एक गोष्ट बघितली की माणूस त्याचा ड्रेस बदलतो, त्याचा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालतो किंवा कुठची नवीन साडी घालतो. एखादा माणूस असतो तो त्याचा दोस्त बदलतो. एखाद्या वयाप्रमाणे जसं जसं आपण मोठं जातो त्यामुळे दोस्त पण बदलतात. काही नाती पण बदलत जातात. पण मी एक बघितलं, अतश्रीमध्ये आल्यानंतर घर कोणी बदलत नाही. एम आय राईट? थँक्यू. तसंच ते आणखीन 2 शब्द मी काही लिहिलेले आहेत. आनंद, दुःख, व्यथा, तणाव, सुख, हास्याने फुललेलं आणि अश्रूंनी ओलावलेले कितीतरी क्षण अनुभवून झाले तुमचे. आता ते वळण मागे पडलंय. घेतलेल्या कष्टाचं चीज होण्याचा हा सुखद काळ आहे. या वयातही काहींना कामात राम वाटतो, तर काहींना आरामात. पण अगदी स्वतःच्या मनासारखं आयुष्य आता जगायचं अतश्रीमध्ये. हे जे तुमचे विचार आहेत की आता याच्या पुढचं आयुष्य अतश्रीमध्ये जगायचं आहे, आणि त्याच्यासाठी माझ्याकडून किंवा आमच्या स्टाफकडून जेवढी आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त शक्ती द्याल तेवढे आम्ही जास्तीत जास्त
कामं आमची किंवा तुम्हाला सुखात ठेवण्याची प्रयत्न करू. इथे आजचे कलाकार मंडळी ज्यांनी ह्याच्यात भाग घेतलेला आहे त्यांनाही धन्यवाद बोलतो. या कार्यक्रमाची सगळी जी व्यवस्था केली होती ती वृंदा, तिलाही मी कॉंग्रॅच्युलेशन देतो की अतिशय चांगला कार्यक्रम चाललेला आहे. आणि जसं मागच्या वर्षी मी सांगितलं होतं की अतश्री फक्त सादर करत होते, अतश्री आनंद गणला अतश्रीच तुम्हीच सगळे सादर करत होते. आणि त्याच्यासाठी मी तेव्हा बोललो होतो की आमचेही जे तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात आमचे रेसिडेंट मॅनेजर असतील, स्टाफ असतील, ते पण ह्या कार्यक्रमात पार्ट घेतील. तर होपफुली ह्याच्या आधीच्या पण कार्यक्रमात त्यांनी घेतलेला आहे आणि ह्याच्या पुढचाही कार्यक्रमाचा जो कार्यक्रम आहे मला वाटतं तो आमचे सगळे रेसिडेंट मॅनेजर आणि त्याच्या रिलेटेड जी लोक आहेत ते हा पुढचा कार्यक्रम सादर करतील. वन्स अगेन आय एम थँकफुल ऑल ऑफ टू यू आणि तुमचे आशीर्वाद असेच राहू देत. धन्यवाद. आणि जसं आत्ता खटावकर सरांनी सांगितलं की हे सगळं जमून आणलं. कलाकार खूप मूडी असतात असं म्हणतात आणि प्रत्येकाचा मूड सांभाळून एक चांगला कार्यक्रम करायचा ही तारेवरची कसरत असते. आणि ही तारेवरची कसरत जी अगदी हसत हसत करते. जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया वृंदा साठे. खरं इव्हेंट करणं किंवा कोणतंही काम करणं हे एकट्या माणसाच्या हातातली गोष्ट नाही आहे. हे ऑलवेज टीमवर्क असतं. एकटा माणूस कधीच सक्सेसफुली हे करू शकत नाही. मी माझ्या सगळ्या टीमला धन्यवाद देऊ इच्छिते. ओंकार, सोमनाथ, अनुजा, अश्विनी, सीमा, पूजा, रजनी, मोनिका, आमचे साऊंडचे सचिन दादा आणि बाळादादा, गौतम कांबळे, आत्तापर्यंत अतिशय खुमासदार शैलीत जे निवेदन करत आहेत ते श्री अभय गोखले आणि खटावकर सर, शिंदे सर आणि परांजपे स्कीमचे श्रीकांत सर, शशांक सर, तुम्ही अतिशय विश्वास टाकून हे काम दिलेत आणि तो विश्वास आम्ही सार्थ करतो आहोत असा आम्ही प्रयत्न करतोय पूर्णपणे. धन्यवाद. वृंदा जितके उत्तम नृत्य दिग्दर्शन करते, उत्तम व्यवस्थापन करते, तेवढीच उत्तम बोलते. त्यामुळे पुढच्या वर्षी मी असेल की नाही मला डाऊट आहे. गमतीचा भाग सोडून दिला तर खटावकर साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की AHPLचा स्टाफ या लोकांचा अथश्रीमधल्या लोकांशी एक ऋणानुबंध आपोआप निर्माण झालेला आहे. रक्तनात्याची माणसं करणार नाहीत एवढं ही माणसं करत असतात आणि कुठलंही काम पाट्या टाकल्यासारखं करत नाहीत. हे त्यातलं महत्त्वाचं आहे. कुणीतरी जबाबदारी दिली म्हणून मी करतो असा भाव कधीही नसतो. या सगळ्यांसाठी काम करत असताना पुन्हा पुन्हा ती सेवा करण्याची संधी मिळावी हाच भाव त्यांच्या मनामध्ये असतो. पण आज तीच मंडळी इथे नृत्य करणार आहेत, बागडणार आहेत, स्वतः आनंद घेत घेत तुम्हाला आनंद देणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्या सगळ्या कलाकारांना मंचावर सादरीकरणासाठी आमंत्रित करूया.
ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है। ऐसे हैं चाहे वैसे हैं, अरे जो भी हैं जैसे हैं, खुद पे हमें नाज है। जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आज़माना। यारबाज हम, चालसाज हम, इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छू लेते दिल के तार से इंडिया वाले, हर जीत जीत ले हार से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले। ஏண்டா எங்க போற என் அன்புக்கு நீதாண்டா ஆளு, வந்து கட்டிக்கடா என் உடம்பெல்லாம் காயது பாரு. பிள்ள தமிழ் தெரியாதா? ஹிந்தில ஒன் செகண்டா. पूनम के चांद को घूंघट के नीचे छुपा के लाई तेरे लिए दुनिया से नजरें चुरा के। पीछे कुआं आगे मेरे खाई, तू ही बता जाऊं मैं कहाँ, मुझको दुआ किसकी लगी भाई, आके पधारा हूँ जो यहाँ। इल्ले फिकर आजा इधर, बीट पे लगा ले तू ठुमका। 1 2 3 4 get on the dance floor, 1 2 3 4 get on the dance floor, shake the booty shake the top and go hard, show it out, hit it with the party, hit it with the gimme 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 some more. 1 2 3 4 get on the dance floor, shake the booty shake the top and go hard, show it out, hit it with the party, hit it with the gimme 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 some more. क्या बात है. खरं सांगतो, एक चैतन्य यायला पाहिजे. तोचपणा आयुष्यातनं जर घालवायचा असेल तर काहीतरी वेगळं करण्याची उर्मी सगळ्यांच्याच मनात असते, पण त्याला मूर्त रूप देण्याचं काम आज आनंदघन 2015 या कार्यक्रमामुळे नक्कीच केलं गेलं आहे. इथे स्टाफ मेंबर म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असलेली मंडळी एकत्रितपणे या मंचावर आली आणि त्यांनी जो काही धुडगूस घातला आहे, जोरदार टाळ्या या सर्व कलाकारांसाठी. आणि टाळ्यांच्या आवाजावरनं त्यांनी किती धुडगूस घातला ते मला लक्षात आलेलं आहे. पण खरंच हे चैतन्य अबाधित राहावं, अथश्रीच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आनंदाच्या या लाटा उसळत राहाव्यात आणि या आनंदाच्या लाटेवर स्वार होऊन प्रत्येकानं आपलं आयुष्य तितक्याच आनंदानं जगावं, या तुम्हा सगळ्यांसाठी शुभेच्छा आहेत. आज कार्यक्रमाच्या या वळणावर अथश्री बावधनचे कलाकार एक वेगळं नृत्य सादर करणार आहे. हे वेगळं एवढ्यासाठी म्हणतोय की कित्येकदा आपण विचार करत असतो, म्हणजे शालेय जीवनातल्या आठवणींना जर उजाळा दिला तर तुम्हालाही जाणवेल. विहीर बोलू लागली तर, झाड बोलू लागलं तर, अशा प्रकारचे निबंध आपण अनेक वेळा लिहिले आहेत. कित्येक वेळेला झाडाला काय म्हणायचं हे आपल्याला सांगता पण आलं नाही, आपल्याला काय म्हणायचं आपण झाडाच्या नावाने सांगितलेलं आहे. पण इथे पुतळे आहेत, स्टॅच्यूज आहेत, दुकानामध्ये ठेवलेले. लोकांचा वावर असतात तोवर ते बिचारे पुतळे असतात आणि लोक गेल्यानंतर त्यांच्यातला आत्मा जागा होतो. आपणही एकमेकाशी संवाद साधावं, सुखदुःख शेअर करावी असं त्यांना वाटायला लागतं. आणि मला असं वाटतं की नृत्याच्या भाषेतनं हा विचार सांगणं ही वेगळी कन्सेप्ट आहे, युनिक आहे. जोरदार टाळ्या या कल्पनेसाठी व्हायला पाहिजे. आणि कुठलाही वेळ न दवडता आपण थेट या नृत्य प्रकाराचा आनंद घेणार आहोत.
Try to understand me, yaar. Excuse me. क्या रे? देखे है मेरा पिया रे. तुझे तक 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 तकते रहना, तेरी बक 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 सुनते रहना, काम काज सब भूल भुला के तेरे पीछे पीछे चलते रहना। ये तो है बेस्ट ऑफ टाइम, लव इज अ बेस्ट ऑफ टाइम, प्यार व्यार बेस्ट ऑफ टाइम, ये लव इज बेस्ट ऑफ टाइम। फिर भी सोच लिया हूँ मनमा, एक बार तो इस जीवन में कर ले बेस्ट ऑफ टाइम, करना है बेस्ट ऑफ टाइम। आई वांट टू बेस्ट माय टाइम, आई लव दिस बेस्ट ऑफ टाइम।
तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम तुझे देखा तो ये जाना सनम तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम अब यहाँ से कहाँ जाए हम तेरी बाहों में मर जाए हम तेरी बाहों में मर जाए दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा एतबार ना रहा गले लगी सहम सहम भरे गले से बोलती वो तुम न थी तो कौन था तुम ही तो थी नशे की रात ढल गई अब शुमार ना रहा जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा एतबार ना रुक जा ओ जाने वाली रुक जा मैं तो राही तेरी मंजिल का नजरों में तेरी मैं बुरा सही आदमी बुरा नहीं मैं दिल का आदमी बुरा नहीं मैं दिल का में ताल है पायल में छन छन घूंघट में गोरी है सहरे में साजन जहाँ भी ये जाए बहारें ही छाए ये खुशियाँ ही पाए मेरे दिल ने दुआ दी है मेरे यार की शादी है मेरे यार की शादी है अभी तो पार्टी शुरू हुई है।
हे आपलं रुस्तम शेठ आहे ना, त्याच्या दुकानमधलं हे पोतल आहे ना, लय गंमत काढते. हा, तुम्हाला खरंच सांगते, हे गंमत तुम्हाला परत बघायची असेल ना, तर पुढच्या वर्षी आनंदगनमध्ये यायला लागेल तुम्हाला. रसिको, या नृत्याबरोबरच आनंदघन 2015 हा कार्यक्रम आपण इथे संपन्न करत आहोत. ग्लोबलायझेशनमुळे जग खूप जवळ आलं आहे. परमेश्वराची इच्छा असेल तर आयुष्याच्या आणखी एका वळणावर पुन्हा तुमची आमची भेट होईल. तुमचं मनोरंजन करण्यासाठी ही कलाकार मंडळी असतील, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला तुम्ही असाल. कार्यक्रम हाच असेल, गाणी मात्र वेगळी असतील. तोपर्यंत नमस्कार. चांगला वाटला आणि विशेषतः अथश्रीचा शेवटचा कार्यक्रम फारच चांगला. थँक्यू. तुम्हाला कसा वाटला? सुंदर, अतिशय सुंदर. सुंदर होता. ही आपुलकीची भावना या कार्यक्रमातून निर्माण होऊ शकली. हे कार्यक्रमाचे यश म्हणायला पाहिजे. नक्कीच. सूत्रसंचालन सुंदर, शब्द इतके चपखल होते आणि फारच छान, प्रसंगाला अनुसरून सुरेख केलं. फार छान. छान वाटतं. अथश्रीचं 4थं वर्ष. दरवर्षी रिस्पॉन्स चांगला असतो. आजचा कार्यक्रम कसा वाटला? आजचा एकदम उत्कृष्ट वाटला. उत्कृष्ट म्हणजे उत्कृष्टच. 3-4 तास कसे गेले समजलंच नाही. जास्त भरदार असा छान वाटला कार्यक्रम, रंगतदार वाटला. 3 तास कुठे गेले कळलं नाही, इतका सुंदर आम्हाला छान वाटला, कारण आम्हाला खूप कमी दिवस यावेळेला मिळाले होते. नेहमी आम्हाला प्रॅक्टिसला खूप वेळ मिळतो आणि खूप छान झाला. आणि आमच्या स्पेशली अथश्री बाणेरमध्ये ह्या महिन्याभरात 4-5 डेथ्स झाले. त्या वातावरणातून आम्ही बाहेर पडून त्याच्यात मेहनत केली आणि केलं, त्यामुळे आम्हाला जास्त वेगळं वाटलं.